स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 33. पाठशाळेतल्या काळे नावाच्या विद्यार्थ्याचे प्रदीपविषयी काही मतभेद होते. सर्वांसमोर त्यानं आपले विरोधी विचार मांडले होते. एवढंच नव्हे तर प्रदीपबरोबर त्यानं एकट्यानं ऊर्ध्वगामिक नावाचं पाक्षिक सुरू केलं होतं. ते पाहून पाठशाळेतली इतर मुलं पांडुरंगाभोवती जमा झाली होती. कुणीतरी म्हटलं होतं, आपण सर्वांनी मिळून एक पाक्षिक काढलेलं असताना या काळेनं दुसरं पाक्षिक का म्हणून काढावं? दुसऱ्यानं म्हटलं, त्यानं त्याचं पाक्षिक बंद करायला पाहिजे. तिसरा म्हणाला होता, पांडुरंग, तूच त्याला समजावून सांग, म्हणजे तो ऐकेल. पांडुरंग तेव्हाच उत्तरला, अरे, त्याला त्याचं पाक्षिक बंद करायला लावून त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आपण घाला घालायचा. उलट त्याच्या जिद्दीचं आपण कौतुक करायला हवं. आपण सर्वजण एका बाजूला असताना त्यानं एकट्यानं त्याचं पाक्षिक चालू ठेवलंय, ही निश्चितच कौतुकाची गोष्ट आहे. असतीलही आपले मतभेद, पण त्याच्यातला चांगला गुण आपण हेरला पाहिजे. जे जे चांगलं आहे त्याचं आपण कौतुक करायला नको का? पांडुरंगाचं म्हणणं सर्वांनाच पटलं. काळेचं सर्वांनाच कौतुक वाटलं. कुणीही त्याच्या स्वतंत्र कार्यामध्ये विघ्न आणलं नाही. सरस्वती संस्कृत पाठशाळेमध्ये असलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याचंच ते द्योतक होतं. कुणाच्याही विचार स्वातंत्र्यावर घाला घालायचा नाही, हीच त्या पाठशाळेची शिकवण होती. म्हणूनच काळेचं ऊर्ध्वगामिक स्वतंत्रपणानं चालू होतं. प्रदीपचेही अंक नेटानं निघत होते. अंक निघण्यापूर्वी संबंधित सहाध्यायींशी त्याबाबत चर्चा होत असे. पांडुरंगही आपले विचार बैठकीत मांडत असे. परंतु त्या दिवशी मात्र त्याला कशातच सहभागी व्हावंसं वाटत नव्हतं. ग्रंथपठण संपून जेव्हा नेहमीचे पाठ सुरू झाले, तेव्हाही त्याच्या अस्वस्थ मनस्थितीत फरक पडला नव्हता. त्याच्या सहाध्यायींनी त्याला त्याच्या मनस्थितीबद्दल विचारलंही होतं, पण तो कोणतंच समर्पक उत्तर त्यांना देऊ शकला नव्हता. आपल्या सहाध्यायींना पांडुरंग एवढंच म्हणाला, माझं मन काही आज थाऱ्यावर नाही, मुंबईला जाऊन यावंसं वाटतंय. एवढं बोलून तो थांबला नाही, तर काही वेळात तो मुंबईला निघाला देखील. मुंबईच्या नवलकर बिल्डिंगमध्ये तो जाऊन पोहोचला तेव्हा तिन्ही सांज झाली होती. घरात त्याने प्रवेश केला मात्र घरावर शोककळा पसरलेली त्याला दिसली. ऐन तिन्ही सांजेच्या वेळेला घरचं वातावरण काहीसं विषण्ण बनल्यासारखं त्याला वाटलं. काहीतरी विपरीत घडलं होतं हे निश्चित. त्याची दृष्टी सर्वत्र भिरभिरली. नातलग मंडळी शोकमग्न अवस्थेत बसलेली त्याला दिसली. मधल्या खोलीतल्या एका कोपऱ्यात दिवा लावलेला त्याला दिसला. तिथेच त्याची आई आसवं ढाळत बसली होती. विमनस्क अवस्थेत तात्या पलंगावर बसलेले त्याला दिसले. घरात वास्तव्य करून असणारी इतर मंडळीही त्याला दिसली नाही ती फक्त नर्मदाताई. तात्यांजवळ येऊन दबक्या आवाजात पांडुरंगानं विचारलं, काय झालं तात्या? असं काय झालं? त्याला जवळ बसवून घेत तात्या गदगद त्या स्वरात म्हणाले, तुझी लाडकी नर्मदाताई आज हे जग सोडून गेली. तात्यांना हुंदका आवरला नाही. दुपारनंतर नेलं तिला. फार वेळ ठेवण्यात अर्थ नव्हता. कुणीतरी माहिती पुरवली होती. ताईचं शेवटचं दर्शनही घडू शकलं नाही म्हणून पांडुरंगाला भडभडून आलं. त्याला कमालीचा धक्का बसला होता. परंतु आपला दुःखावेग कुणालाही न दर्शवता तो शांत बसून राहिला. त्याला एकदम ताईच्या उपोषणाची आठवण झाली. पांडुरंगाच्या भल्यासाठी तिनं काही महिन्यांपूर्वी उपोषण केलं होतं. तिचं जे काही सुख उरलं होतं ते फक्त पांडुरंगापुरतंच उरलं होतं. त्याला खूप खूप मोठा झालेला तिला बघायचं होतं, पण त्यापूर्वीच तिच्या आयुष्याची दोरी तुटली होती. कितीतरी वेळ पांडुरंग तिच्याबद्दल विचार करत बसला होता. मनाशी तो म्हणत होता, ताई, भावी काळात माझ्या हातून फार फार मोठं काम होणार आहे, पण ते बघायला आता तू असणार नाहीस. 3 सप्टेंबर 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. जर्मनीचा सर्वेसर्वा हुकुमशहा हिटलर यानं रहीन प्रांत ताब्यात घेऊन पोलंडमध्ये रातोरात सैन्य उतरवलं.
विना प्रतिकार पोलंड त्याच्या हाती आलं. मग बघता बघता एक एक प्रांत घशात घालायला त्यानं सुरुवात केली. फिनलंड ते रुमानिया हा 1500 मैलांचा टापू त्यानं एका रात्रीत जिंकून घेतला. संपूर्ण जगावर हुकूमत गाजवण्याची राक्षसी महत्वाकांक्षा उराशी बाळगून तो हातपाय पसरायला लागला होता. ते पाहून भल्या भल्यांच्या उरात धडके भरले. हिटलरला आवर घालण्यासाठी इंग्लंड, फ्रान्स या राष्ट्रांनी महायुद्धात उड्या ठोकल्या. हळूहळू इटली, रशिया, अमेरिका, जपान ही राष्ट्रही या महासंग्रामात उतरली. संपूर्ण युरोप खंड त्या महायुद्धात होरपळून गेला. महायुद्धाचा वणवा जगातल्या कित्येक देशांमधून पसरला. भारताच्या भूमीवर प्रत्यक्ष युद्ध झालं नव्हतं, तरी महायुद्धाची झळ भारतालाही सोसावी लागली. भारतावर इंग्रजी सत्ता होती, त्यामुळे भारतीय सैन्य युरोपमध्ये इंग्रजांच्या हाताखाली लढत होतं. युरोपमध्ये पेटलेल्या होमकुंडात जितं राष्ट्रांमधल्या सैनिकांबरोबर भारतातला पैसा आणि अन्य कच्चा माल मोठ्या प्रमाणात तिकडे जात होता. या सर्व घटनांमुळे भारतातली सामाजिक परिस्थिती बदलत गेली. बेकारीत वाढ झाली, धनधान्याची कमतरता भासू लागली. या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम रोह्यासारख्या छोट्या गावात असलेल्या सरस्वती संस्कृत पाठशाळेवर झाला नसता तरच नवल. पाठशाळा बंद पडली नाही, पण विद्यार्थ्यांची संख्या पुष्कळच रोडावली. पाठशाळेचं शिक्षण घेऊन पुढे काय करायचं ही भावना वाढीला लागली होती. नव्या विचारांचे वारे वाहू लागले होते. नव्या विचारात पाठशाळा बसत नव्हती, तरी पण तात्यांनी नेटानं पाठशाळा चालू ठेवली होती. हा सारा कालखंड पांडुरंगाच्या दृष्टीनं अवलोकनाचा कालखंड होता. राजकारणात त्याला रस होताच, पण या दुसऱ्या महायुद्धापासून जागतिक राजकारणाकडेही त्याचं लक्ष गेलं होतं. देशातल्या नेत्यांच्या नावांबरोबरच परदेशातल्या नेत्यांची नावंही परिचित व्हायला लागली. युरोपात चाललेल्या मानवसंहाराच्या वार्ता ऐकून त्याचं अंतःकरण हळहळायला लागलं होतं. त्या काळात तो पुष्कळ अंतर्मुख बनला, अधिक विचारी बनला. ही नेते मंडळी सत्तेची स्पर्धा करण्याऐवजी मानवतेचं भलं करण्याची स्पर्धा का करत नाहीत, असं त्याला मनापासून वाटायचं. इतर प्राण्यांपेक्षा परमेश्वरानं माणसाला कित्येक पटीनं अधिक बुद्धी दिली आहे, पण माणूस त्या बुद्धीचा दुरुपयोग करतो. आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर माणूस माणसाचाच घात करतो. माणसाच्या बुद्धिमत्तेचा हाच का उपयोग? परमेश्वराला हेच का अभिप्रेत आहे? शस्त्राच्या बळावर एकछत्री साम्राज्य निर्माण करण्यापेक्षा प्रेमाच्या आणि भक्तीच्या बळावर विश्वबंधुत्वाचं साम्राज्य का निर्माण करता येऊ नये? शत्रूनं विनाकारण कुरापत काढली तर अवश्य आक्रमक पवित्रा घ्यावा, पण विनाकारण दुसऱ्यावर आक्रमण करून मनुष्य संहार कशासाठी करायचा? त्यामुळे काय साध्य होणार आहे? कायमचं एकछत्री सुखी साम्राज्य अशानं निर्माण होऊ शकेल का? कदापि नाही. तो अनादि अनंत परमेश्वरच फक्त विश्वरूपी एकछत्री साम्राज्य अनंत काळ करू शकतो. याप्रमाणे पांडुरंगाचं विचारमंथन चालू असायचं. त्या अनादि अनंत परमेश्वराचं कार्य आपल्याला करायचं आहे याची जाणीव सतत त्याच्या मनात असायची. ते कार्य सुरू करण्याची वेळ समीप येऊन ठेपली आहे हेही त्याला जाणवायचं. तो मनाशी म्हणायचा, अखिल मनुष्यमात्रासाठी मला काहीतरी कार्य करायचं आहे. दिक्कालातील बंधनं त्या कार्याला नाहीत, भाषेची बंधनं नाहीत. माणसानं आपापसात निर्माण केलेल्या बंधनांच्या पलीकडे जाऊन मला ते कार्य करायचं आहे. जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद, भाषाभेद, राष्ट्रभेद उल्लंघून जाऊन मला कार्य करायचं आहे. अखिल विश्वातील समस्त प्राणी मात्र एकाच ईश्वरी अंशापासून निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्या भल्यासाठी ईश्वरी इच्छेनंच मला ते कार्य करायचं आहे. आपण सारे एकाच परिवाराचे सदस्य आहोत याची जाणीव सर्वांना करून देण्यासाठी मला कार्य करायचं आहे. माझ्या या कार्याचा स्रोत ऋषी परंपरेतून, आमच्या भव्यतम वेदवाङ्मयातून आणि गीतेतून निघालेला असेल. आमच्या प्राचीन भव्य दिव्य वैदिक परंपरेचा संदेश वैश्विक आहे. तो वैश्विक संदेश माझ्या देशापुरताच मर्यादित ठेवून कसं चालेल? अखिल मानवजातीच्या भल्यासाठी असलेला आपल्या प्राचीन संस्कृतीचा वैश्विक संदेश जर भारताच्या सीमा उल्लंघून पुढे न्यायचा असेल तर नुसती परकीय भाषा येऊन चालणार नाही, तर परदेशातलं साहित्य, संस्कृती, तत्त्वज्ञान आणि परंपराही आपल्याला माहीत हवी. तिथल्या धर्माधिष्ठित वाङ्मयाचा देखील अभ्यास हवा. हे पांडुरंगाला अवघ्या 19व्या वर्षी कळून चुकलं होतं. आपल्या संस्कृतीची महती दुसऱ्याला पटवून देताना
दुसऱ्याच्याही संस्कृतीचा सखोल अभ्यास केला पाहिजे हे त्यानं पुरेपूर ओळखलं होतं. परकीय संस्कृती मुळीच माहीत करून न घेता नुसता आपल्या संस्कृतीचा डंगोरा पेटून काहीही कार्यभाग होणार नाही हेही त्याला तेव्हाच समजून चुकलं होतं. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.